कालच राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली आणि मुंबईत पुन्हा एकदा महिला राज येणार असल्याचं स्पष्ट झालं। पण हे सगळं दिसतंय इतकं सोपं नाहीये, कारण मुंबईसाठी निघालेल्या सोडतीवरून काल प्रचंड वादंग झाला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून गंभीर आरोप केले गेले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर या म्हणाल्या की एसटी प्रवर्गाची चिठ्ठी का टाकली नाही, ही सोडत पारदर्शक नव्हती, यामुळे ठाकरे सेनेच्या महापौर होण्याच्या आशा धुळीला मिळाल्या आणि आता ते न्यायालयात जाण्याची तयारी करतात। आणि एकीकडे असं सगळं सुरू असताना दुसरीकडे मुंबईसाठी निघालेल्या आरक्षणाच्या सोडतीनुसार मुंबईचं महापौर पद ओपन महिलांसाठी राखीव झालं असून या निर्णयामुळे राजकीय हालचालींना आता वेग आला असून भाजपमधील 10 दिग्गज महिला नगरसेविका महापौर पदाच्या शर्यतीत पाहायला मिळतात। आता भाजपच्या त्या टॉप 10 महिला नगरसेविका कोण आणि त्यात कोणाचं पारडं जड आहे आणि या महापौर पदावरून काय गदारोळ सुरू आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद हे खुल्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालंय। यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा महिला नेतृत्व येणार असून देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या कारभाराची धुरा आता एका रणरागिणीकडे जाणार असल्याचं समजतंय। पण काल या सोडतीवरून प्रचंड गदारोळ माजलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोडतीत घोळ झाल्याचा गंभीर आरोप केलाय। त्या म्हणाल्या एसटी प्रवर्गाची चिठ्ठी का टाकली नाही, ही सोडत पारदर्शक नव्हती, यामुळे ठाकरे गटाच्या महापौर होण्याच्या आशा धुळीला मिळाल्यात आणि आता ते न्यायालयात जाण्याची तयारी करतात। वाद आणखीन वाढला जेव्हा काँग्रेसनेही उद्धव सेनेच्या सुरात सूर मिसळला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की ही आरक्षण सोडत म्हणजे पूर्ण फिक्सिंग। भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनुसारच आरक्षण पडलंय। उदाहरण म्हणून नागपूरमध्ये खुल्या महिला प्रवर्ग आला, जिथे भाजपच्या शिवानी दाणी आधीच उमेदवार म्हणून तयार होत्या। त्यामुळे एक लक्षात घ्या, हे आरोप फक्त मुंबईपुरते मर्यादित नाहीयेत, तर राज्यातील इतर महापालिकांमध्येही असेच वाद सुरू आहेत। आता मुख्य मुद्दा म्हणजे मुंबईची महापौर कोण होणार। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलंय, तर ठाकरेंची शिवसेना 65 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे। त्यात भाजपकडे 47 महिला नगरसेविका असून पक्ष मुंबईच्या महापौरपदी अनुभवी मराठी चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत आहे। आता त्या चर्चेत असलेल्या टॉप 10 महिला दावेदार कोण आहेत ते जाणून घेऊयात। पहिल्या क्रमांकावर अलका केरकर आहेत, ज्या अनुभवी नगरसेविका आहेत आणि ज्यांनी महिला राखीव जागेवर विजय मिळवलाय। दुसऱ्या नंबरवर आहेत तेजस्वी घोसाळकर, ज्या शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या भाजपचा एक तरुण आणि सक्रिय चेहरा आहे। तिसऱ्या क्रमांकावर राजश्री शिरवाडकर आहेत, ज्या आपल्या उत्तम वक्तृत्व कौशल्य आणि पक्षकार्याची जाण असलेल्या प्रसिद्ध आहेत। चौथ्या क्रमांकावर राणी द्विवेदी आहेत, ज्या मूळच्या नागपूरच्या असून मुंबईतील एक प्रमुख मराठी चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं। पाचव्या क्रमांकावर श्वेता कोरेगावकर आहेत, ज्या पक्षातील अभ्यासू आणि कार्यक्षम नगरसेविका आहेत असं म्हटलं जातंय। पुढे भाजपच्या 6व्या क्रमांकावर योगिता पाटील आहेत, ज्या महिला राखीव जागेवरून निवडून आलेल्या एक प्रबळ दावेदार आहेत। 7व्या क्रमांकावर सीमा किरण शिंदे आहेत, ज्या राखीव जागेवरील अनुभवी प्रतिनिधी आहेत असं म्हटलं जातंय। पुढे 8व्या क्रमांकावर डॉक्टर शिल्पा सांगोरे आहेत, ज्या पक्षातील सुशिक्षित नगरसेविका म्हणून चर्चेत आहेत। पुढे 9व्या क्रमांकावर दक्षिता कौठणकर आहेत, ज्या भाजपच्या नगरसेविकांच्या यादीतील महत्त्वाचं नाव असल्याचं म्हटलं जात आहे। आणि शेवटी 10व्या क्रमांकावर लीना देहरकर आहेत, ज्या राखीव जागेवरून निवडून आलेल्या सक्रिय नेत्या आहेत। भाजपच्या गोटातून महापौर पदासाठी अनेक दिग्गज आणि तरुण नावांची चर्चा आहे। सध्या अलका केरकर, तेजस्वी घोसाळकर आणि राजश्री शिरवाडकर यांची नावं आघाडीवर आहे, तरी हायकमांड कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ टाकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान महायुतीमधील इतर घटक पक्षांशी चर्चा करून आणि हायकमांडच्या मान्यतेने यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जात आहे। सध्या अनेक नावांची चर्चा असली तरी सरप्राईज देण्याच्या भाजपच्या पद्धतीमुळे कोणाची वर्णी मुंबईच्या महापौरपदी लागते हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।
तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.